मोराचा केकार, रे म्हणजे बैल, ग म्हणजे गंधर्व, बकरी, म म्हणजे मध्यम कौंच पक्षाचा टाहो, प म्हणजे पंचम कोकिळेचे कूजन, ध म्हणजे दैवत बेडकांचे डरावडरा आणि नि म्हणजे निषाद हत्तींचा चित्कार. हे 7 स्वरांचे निर्मितीचे बायोलोकल बेस आहेत, म्हणजे खरे स्रोत आहेत. आणि हे काय मी नव्याने सांगतो अशातला भाग नाही, तर नारदीय सामवेद चार्यमाला प्रणित व्युत्पत्ती कोश खंडांतील माहितीनुसार हे प्रमाणसिद्ध मानले गेलेले आहे. आणि म्हणून त्याची आपणास यथायोग्य प्रचिती यावी यासाठी म्हणून एक संबंधित संस्कृत श्लोक प्रथम मी उद्धृत करतो. तो असा आहे: षड्जं मदतमयूरो हि ऋषभं चान्धो गोपते अजावत्तिगन्धारं क्रौञ्चोर्वदति मध्यमं वत्सोत्सवसाधारणकाले कोकिलपञ्चमों वदे दर्दरो दैवतं चैव निषादं च पदे गजा. आपला आजचा जो विषय आहे तो चतुष्पाद प्राण्यांच्या संदर्भात असल्यामुळे हे थोडेसे प्रास्ताविक केले. आणि आता मूळ